महायुतीच्या पालकमंत्री पदाची यादी जाहीर। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे बीडसह पुण्याचं पालकमंत्रीपद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गडचिरोलीचं पालकमंत्रीपद, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे ठाण्यासह मुंबई शहराचं पालकमंत्रीपद, तर बावनकुळे यांच्याकडे नागपूरचं पालकमंत्रीपद। आदिती तटकरे यांच्याकडे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी। आमदार भरत गोगावले यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच। मंत्री धनंजय मुंडेंकडे कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नाही। वाल्मिक कराडशी असलेले संबंध भोवले। विरोधकांसह महायुतीतील नेत्यांच्या मागणीला यश। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन, तर प्रकाश आंबेडकर कोल्हापूरचे पालकमंत्री। माधुरी मिसाळ कोल्हापूरच्या सहपालकमंत्री। सैफ अली खान हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात। दीपक कनौजिया याला छत्तीसगडमधून घेतलं ताब्यात। सरपंच देशमुख हत्ये प्रकरणी 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटेचा समावेश। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरती 20 जानेवारीला सुनावणी। नाराजी नाट्यानंतर पहिल्यांदाच छगन भुजबळ शिर्डीतल्या राष्ट्रवादीच्या शिबिराला उपस्थित। शिबिराला आलो म्हणजे नाराजी दूर झाली नाही, भुजबळांचं वक्तव्य, तर धनंजय मुंडेंची मात्र अनुपस्थिती। पडताळणीपूर्वीच 4000हून अधिक लाडक्या बहिणींची माघार। आणखी 3 ते 4 लाख महिला लाडकी बहीण योजनेतनं अपात्र ठरण्याचा अंदाज। 26 जानेवारीला पुढचा हप्ता मिळण्याची शक्यता। 10वी आणि 12वीच्या हॉल तिकिटावरनं जात हटवणार, शिक्षण मंत्र्यांचे निर्देश। दैनिक पुढारीच्या बातमीचा दणका, शिक्षण खात्याची माघार। मुलुंडमध्ये परप्रांतीय कामगाराला मनसेकडनं चोप। मराठी कुटुंबाशी अर्वाच्य भाषा वापरल्यानं मारहाण, मारहाणीनंतर मागितली माफी। जमिनीच्या वादामधून नाशिकमध्ये लहान भावाकडनं मोठ्या भावाला जबर मारहाण। शेतातच ट्रॅक्टर पेटवला, पत्नी आणि मुलाला सुद्धा बेदम चोपलं। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा। रोहित शर्मा कर्णधार, तर शुभमन गिलची उपकर्णधारपदी निवड। विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांनाही संघात संधी।